जय शिवराम मित्रांनो. जय भवानी, जय शिवाजी. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 च्या माहितीच्या लाईव्ह 46 मध्ये मी माझ्या सर्व बंधू भगिनी आणि मातांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या लाईव्ह सेशन मध्ये महाराष्ट्र सहकार कायद्यातील अत्यंत महत्त्वाचे जे कलम आहे, कलम 101 या बाबतीतील माहितीबाबतचं हे लाईव्ह मी या ठिकाणी आज सादर करणार आहे. याच्यामध्ये आज म्हणजे ह्या कलम 101 च्या बाबतीत हे एका भागामध्ये पूर्ण न होणारा विषय आहे, त्यामुळे आजचा हा भाग कलम 101 च्या बाबतीतील आणि त्या अनुसरून जे नियम आहेत त्यामध्ये नियम 86 रूल 86 A to F म्हणून आहेत, त्या बाबतीतील माहिती मी भाग क्रमांक 2 मध्ये सांगणार आहे. पहिल्यांदा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलम 101 समजून घ्यावा लागेल. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अत्यंत सहकाराशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे, मग ते संचालक मंडळ सदस्य असू देत किंवा सभासद असू देत किंवा या कलम 101 च्या अनुसरून या लॉ आणि ज्युडिशरी मध्ये काम करणारे माझे जे कलिग्स आहेत, लॉ स्टुडंट्स आहेत किंवा या कायद्याबाबत माहिती प्राप्त करून घेणारे जे इच्छुक मंडळी आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे कलम 101 पहिल्यांदा समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो, आपण नेहमीच्या लाईव्ह सेशन, प्रत्येक लाईव्ह सेशन करताना आपण सुरुवातीला काही आध्यात्मिक गोष्टींच्या एखाद्या जीवनावरती अत्यंत प्रभाव टाकणाऱ्या संत वाचनाने सुरुवात करत होतो. मागच्या लाईव्ह सेशन मध्ये देखील मी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे जे सुख दुःख मीमांसा किंवा ज्ञानमार्ग व भक्ती मार्ग कोणते आहेत किंवा भगवंताची भेट कोणत्या भक्तीमुळे घडते याबाबतचे जे अभंग होता, त्यातला पहिला अभंग मी मागच्या वेळेला सादर केला होता. आज मी आपल्या समोर दुसरा अभंग सादर करतो. तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज मित्रांनो म्हणतात, मैत्र केला महाबळी काम न ये अंतकाळी, आधी घेरे राम नाम सामा भरी हा उत्तम, नाही तरी येम दाडा खातो करा करा, धन मिळवले कोडी काळ घेतल्या न सोडी, कामा न ये परिवार सैन्य लोक बहुफार, तववरी तुमचे बळ जव आला नाही काळ, तुका म्हणे बापा चुकवी 84 चा खेपा. अत्यंत महत्वाचा अभंग आहे. अत्यंत प्रचंड मोठा भावार्थ आहे. अत्यंत बलवान माणूस जरी मित्र असला तरी मृत्यूच्या वेळी तो सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाहीत असे जगद्गुरु म्हणतात. तो रामनामाचा जप कर हीच यमापासून वाचण्याची युक्ती आहे, हे देखील तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात. आणि असे केले नाहीस तर यमराज करारा दाडा खाऊन तुला मारेल, याचे सुद्धा जाणीव या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज करून जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात. एखाद्याने कितीही संपत्ती मिळवली असली तरी आशाला सुद्धा काळ सोडत नाही. म्हणजे या ठिकाणी काळ हा संपत्तीनं किंवा तुमच्या प्रतिष्ठेनं किंवा तुमच्या सांपत्तिक स्थितीवरून थांबत नाही, असं देखील जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्याला या ठिकाणी सुचवतात. आणि त्याचबरोबर जरी जवळ मोठे सैन्य असले किंवा अनेक जीवाला जीव देणारे नातेवाईक मंडळी असली तरी तुमचे सर्व बळ मृत्यू येईपर्यंत चालते. त्यानंतर तुमचं काहीही चालत नाही. तुमची कितीही ताकद असू दे, कितीही पॉवरफुल असा तुम्ही, अत्यंत म्हणजे मृत्यू आला की त्याचे हे सगळे तुमचे जे पॉवरचे जे सोर्सेस असतात त्यांचा काही उपयोग होत नाही, असं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी त्या काळी सांगून ठेवलेलं आहे. आणि आज देखील ते तंतोतंतपणे मानवी जीवनास लागू होतं असं माझं म्हणणं आहे. आणि तुका म्हणतो की आता वर सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करून 84 योनीमध्ये फिरणे थांबवा. म्हणजे या ठिकाणी हे जे मोह माया जे प्रकार असतात, म्हणजे सगळ्या मोह मायाचा विषय आहे, यातून बाहेर निघा आणि अध्यात्माचा मार्ग पत्करून जर मुक्ती पाहायला असेल तर या ठिकाणी रामनामाचा जप करणे हेच अत्यंत महत्त्वाचे जीवनामधलं सूत्र आहे. त्यापासून तुम्हाला सर्व विवंचना असतील किंवा तुमचे मोह असतील किंवा विकार असतील त्यापासून तुम्हाला हे रामनाम किंवा परमेश्वराचं चिंतन नमन तुम्हाला बाहेर काढू शकता आणि या विवंचनेतून तुम्ही बाहेर पडू शकता, असं संत तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. तर मित्रांनो, हा ज्याचा त्याचा विषय आहे, टू पर्सनल मॅटर आहे.
मी प्रत्येक लाईव्ह सेशन मध्ये सांगतो की मला हे थोडंसं आवडतं, मला या बाबतीत थोडीशी आवड आहे, म्हणून या गोष्टी मी आपल्याला सादर करत असतो. यामुळे माझ्या जीवनामध्ये निश्चितच चांगला परिणाम झालेला आहे. आणि माझे मित्र किंवा तुम्ही स्नेही किंवा माझ्यावरती प्रेम करणारे तुम्ही लोक किंवा माझं तुमच्यावरती प्रेम आहे, म्हणून मला तुमच्याही जीवनामध्ये अशा प्रकारचा चांगला बदल होऊन तुमचं जीवन सुंदर व्हावं या उदात्त भावनेनं मी हे अभंग आपल्या समोर सादर करतो. काही चुकलं असलं तर माफ करावं. तर मित्रांनो, कलम 101 जे आहे ते रिकव्हरी ऑफ सर्टन सम्स अँड अरियर्स ड्यू टू सर्टन सोसायटी ॲज अरियर्स ऑफ लँड रेव्हेन्यू म्हणून हा सेक्शन आहे. विवेकशीत सहकारी संस्थेची देय थकबाकी जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे वसूल करणे असं याचं टायटल आहे. आणि यामध्ये हा सेक्शन जो आहे तो आपल्याला मित्रांनो याच्यामध्ये या प्रोव्हिजन्स आहेत ते आपण पाहूया. आता या ठिकाणी कलम 91, 93 आणि 98 यात काहीही अंतर्भूत असले तरी मुंबई कर्जदार शेतकरी सहाय्य अधिनियम 1947 यात व्याख्या केल्याप्रमाणे पिकासाठी वित्त व्यवस्था व हंगामी वित्त व्यवस्था करण्याचे काम हाती घेतलेल्या किंवा 18 महिन्यापेक्षा कमी नसेल आणि 5 वर्षापेक्षा अधिक नसेल अशा मुदतीमध्ये परतफेड करण्याजोगी शेतीच्या इतर प्रयोजनासाठी कर्जे देणाऱ्या साधन संस्थेने आपल्या सदस्यांना पिकासाठी केलेली वित्त व्यवस्था किंवा हंगामी वित्त व्यवस्था यासाठी किंवा पूर्वोक्तप्रमाणे शेतीच्या इतर प्रयोजनासाठी आगाऊ दिलेल्या कोणत्याही रकमेच्या थकबाकीच्या वसुलीसाठी अर्ज केल्यानंतर किंवा पीक संरक्षण संस्थेने आपल्या सदस्याकडून किंवा ज्यांनी सदस्य होण्यास नकार दिला असेल अशा प्रस्तावात समाविष्ट असलेल्या जमिनीच्या मालकाकडून देय असलेल्या अशा प्रारंभीच्या खर्चाच्या किंवा पीक संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या सेवा मिळवण्यासाठीच्या कोणत्याही अंशदानाच्या वसुलीसाठी अर्ज केल्यावर किंवा उदाहरण सिंचन सहकारी संस्थेने आपल्या सदस्याकडून त्यांना पाणी पुरवण्यासाठी आवश्यक असलेल्या सेवा त्यांना मिळवल्याबद्दल देय असलेल्या कोणत्याही वर्गणीच्या थकबाकीच्या वसुलीसाठी अर्ज केल्यावर किंवा तालुका किंवा गट पातळीवरील कारागिरांना कर्ज देणाऱ्या किंवा त्यांच्यासाठी रोख पतपुरवठ्याची सोय करणाऱ्या ग्रामीण कारागीर बहुउद्देशीय संस्थेने आपल्या येणे रकमांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी किंवा सहकारी गृहनिर्माण संस्थेने तिच्या येणे असलेल्या रकमांच्या थकबाकीसाठी वसुलीसाठी किंवा कर्जे देणाऱ्या एखाद्या सहकारी दूध व्यवसाय संस्थेने तिच्या कोणत्याही सदस्याला दिलेल्या रकमेच्या थकबाकीच्या वसुलीसाठी किंवा एखाद्या नागरी सहकारी बँकेने तिच्या येणे रकमांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी किंवा एखाद्या वेतनधारी सहकारी संस्थेने तिच्या येणे रकमेच्या थकबाकीच्या वसुलीसाठी एखाद्या सहकारी मत्स्यव्यवसाय संस्थेने तिच्या येणे रकमेच्या वसुलीसाठी किंवा राज्य शासन वेळोवेळी राज्यपत्रात अधिसूचित करेल अशा कोणत्याही संस्थेने किंवा संस्था वर्गाने अशा प्रकारे अधिसूचित केलेल्या संस्थेच्या किंवा संस्था वर्गाच्या सदस्यांनी दिलेल्या कोणत्याही आगाऊ रकमेच्या किंवा त्यांच्याकडून येणे असलेल्या कोणत्याही वर्गणीच्या किंवा अन्य कोणत्याही रकमेच्या वसुलीसाठी अर्ज केल्यानंतर आणि संबंधित सहकारी संस्थेने थकबाकीच्या संबंधातील लेख्यांचे विवरणपत्र सादर केल्यावर निबंधकास विहित करण्यात येईल अशा रीतीने चौकशी केल्यानंतर थकबाकी म्हणून देय असलेली रक्कम प्रमाणपत्रात नमूद करून त्या रकमेच्या वसुलीसाठी एक प्रमाणपत्र देता येईल. असे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी करावयाचा अर्ज विहित करण्यात येईल अशा नमुन्यात व अशी कार्यपद्धती अनुसरून करण्यात येईल आणि अशा अर्जासोबत विहित करण्यात येईल अशी फी व दस्तऐवज जोडण्यात येतील. म्हणजे या पोटकलम 1 मध्ये आता जे पोटकलम 1 मी आपल्या समोर मित्रांनो सादर केलं, या पोटकलम 1 मध्ये 101 कलमातील कोणत्या प्रकारच्या सहकारी संस्थांना त्यांचे येणे बाकी त्यांच्या सभासदांच्याकडून कोणत्या पद्धतीने अथवा कोणत्या मार्गाने वसूल करता येईल याबाबतचं स्पष्ट विवेचन या पोटकलमामध्ये नमूद केलेलं आहे. त्या पद्धतीचे त्या सहकारी संस्थांच्या सभासदांना दिलेल्या येणे रकमा ज्या असतात त्या वसुलीबाबतच्या
साठीचे अर्ज करण्याचे त्या सहकारी संस्थांना कायद्यातील तरतुदीप्रमाणे 101 पोटकलम 1 अन्वये जे अधिकार प्राप्त होतात ते या कलमामध्ये नमूद आहेत. म्हणजे या ठिकाणी या संपूर्ण ह्याच्यामध्ये कलम 91 असू दे, 93 असू दे किंवा 98 असेल, यामध्ये काही अंतर्भूत असले तरी या ठिकाणी मुंबई कर्जदार शेतकरी सहाय्य अधिनियम 1947 मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे पिकासाठीचं वित्त व्यवस्थापन असू दे, हंगामी वित्त व्यवस्थापनाचं काम हाती घेतलेल्या किंवा म्हणजे यामध्ये मुदत दिलेली 18 महिने कमी नसेल आणि 5 वर्षापेक्षा अधिक नसेल अशा मुदतीमध्ये परतफेड करण्याची जी कर्ज असतात की जी शेतीच्या प्रयोजनासाठी असतात किंवा त्या पद्धतीच्या साधन संस्था असतात त्यांनी पिकासाठी केलेले वित्त व्यवस्था किंवा हंगामी वित्त व्यवस्था यासाठीच्या शेतीच्या प्रयोजनासाठीचे जे सगळे प्रयत्न असतात त्या बाबतीतील थकबाकीच्या वसुलीसाठीची अर्ज करण्याची तरतूद आहे. त्याचबरोबर म्हणजे या सेक्शन मध्ये संपूर्ण पद्धतीने ज्या सहकारी संस्थांच्या रकमा त्या सभासदांना त्यांच्या पोटनियमातील तरतुदीप्रमाणे किंवा उद्देशाप्रमाणे वसूल करण्याचे कायदेशीर अधिकार त्या सहकारी संस्थांना कलम 101 पोटकलम 1 मध्ये नमूद केलेल्या संपूर्ण ज्या वर्गीकरणाच्या संस्था आहेत त्याचं वर्गीकरण या ठिकाणी म्हणजे त्या संस्थेचं स्पेसिफिक या सेक्शन मध्ये वर्णन केलेलं आहे, त्यांच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे आणि त्यांनी दिलेल्या कर्जांच्या स्वरूपाचं देखील थोडक्यात या कलमामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि या पद्धतीनं या सेक्शन मधील नमूद असलेल्या सर्व पद्धतीच्या सेवा सुविधा म्हणजे कर्ज रूपाचे असतील, वित्तीय सहाय्य असेल किंवा अनामत असेल किंवा ज्या पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचं त्या सहकारी संस्थांच्या बाबतीत त्यांनी दिलेल्या रकमा त्या सभासदांचे त्यांना वसूल करण्यासाठीचे जे अर्ज करण्याची तरतूद आहे ती या ठिकाणी कलम 100 पोटकलम 1 मध्ये नमूद केले. याचं स्पष्टीकरण असं कायदा देतो, या पोटकलमाच्या प्रयोजनासाठी इतर शेतकी प्रयोजने या शब्दप्रयोगामध्ये दुग्ध व्यवसाय, मत्स्य संवर्धन व कुक्कुटपालन यांचा समावेश होतो. म्हणजे या ठिकाणी या कायद्यामध्ये आता वरती इतर म्हणजे प्रयोजन जे आहे इतर शेतकी प्रयोजनामध्ये हे शब्द प्रयोग केल्यामुळे या पद्धतीच्या सहकारी संस्था सुद्धा या 101 कलमामध्ये कलमातील या पोटकलम 1 मधील तरतुदीप्रमाणे म्हणजे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या दूध संस्था असतील त्यांचे बाकीच्या रकमा सुद्धा वसूल करायचे असतील त्या संबंधितांच्या कडून म्हणजे सभासदांना काही त्यांना वित्तीय सहाय्य केलं असेल तर अशा पद्धतीने कलम 101 मधील तरतुदीप्रमाणे ते निबंधक साहेबांच्याकडे अर्ज करू शकतात. तसंच मत्स्य संवर्धन संस्थांच्या देखील सभासदांच्या बाबतीतील हा कायदा चा वापर करून येणे बाकी रकमा ते वसूल करू शकतात. आणि कुक्कुटपालन संस्थेचा देखील यामध्ये समावेश या कलमातील स्पष्टीकरणान्वये झालेला आहे. यानंतरचं पोटकलम कलम 101 पोटकलम 2 आहे मित्रांनो. यामध्ये थकबाकी म्हणून देय असलेल्या कोणत्याही रकमेसंबंधी पूर्ववर्ती पोटकलम कोणतीही कारवाई करण्यात संबंधित सहकारी संस्थेने कसूर केले याबाबत निबंधकांची खात्री झाली असेल तर निबंधकास त्यास योग्य वाटेल अशी चौकशी केल्यानंतर थकबाकी म्हणून देय असलेली जी रक्कम त्यात विनिर्दिष्ट केली असेल ते वसूल करण्यासाठी स्वतःहून प्रमाणपत्र देता येईल आणि असे प्रमाणपत्र हे जणू संबंधित संस्थेने केलेल्या अर्जावरून देण्यात आले आहे असे समजण्यात येईल. अत्यंत महत्त्वाची प्रोव्हिजन आहे. बऱ्याच ठिकाणी काही संस्थांमध्ये काही कारणामुळे जर अशा पद्धतीच्या सभासदांच्या कडून येणे रकमा वसूल करण्यामध्ये काही संचालक मंडळ सदस्यांनी समजा कसूर केली असेल थकबाकी म्हणून देय असलेल्या कोणत्याही रकमेसंबंधी म्हणजे आता वरती पूर्ववर्ती पोटकलमामध्ये कोणतीही कारवाई करण्यास संबंधित सहकारी संस्थेने जर त्या पद्धतीने कसूर केली असेल तर याबाबत निबंधकांची तशी जर खात्री झाली असेल म्हणजे या गोष्टी चौकशी अंती सिद्ध होतील तर निबंधक साहेबांना त्यांना योग्य वाटेल अशी चौकशी केल्यानंतर थकबाकी म्हणून देय असलेली जी रक्कम त्यात विनिर्दिष्ट केली असेल ती वसूल करण्यासाठी स्वतःहून प्रमाणपत्र देता येईल. म्हणजे या ठिकाणी या कायद्यातील तरतुदीमधील हा जे पोटकलम 2 आहे हे निबंधकांना सुमोटो ऍक्शन घेण्याचे अधिकार हा कायदा प्रदान करतो आणि निबंधक साहेब स्वतःहून म्हणजे कुठल्याही अर्जाशिवाय त्यांना चौकशी अंती अशा रकमा वसूल करण्यामध्ये संबंधित सहकारी संस्थेनं
किंवा त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कसूर केले असे जर त्यांचं या मतापर्यंत ते जर आले तर त्यावेळेला अशा प्रसंगी ती रक्कम वसूल करणं योग्य आहे किंवा ती थकबाकी म्हणून दे असलेली रक्कम त्यात विनिर्दिष्ट केली असेल ती वसूल करण्यासाठी ते स्वतःहून प्रमाणपत्र देऊ शकतात आणि असे प्रमाणपत्र हे जणू संबंधित संस्थेने केलेल्या अर्जावरून देण्यात आलेलं आहे असं सुद्धा हा कायदा मानण्यात येईल असं इतकं स्पष्टपणे नमूद करतो. यावरून या कायद्याच्या मध्ये किती प्रचंड पॉवर आहे. काही संस्थांच्या आर्थिक व्यवहारामध्ये समजा काही ठिकाणी राजकीय कारणाने म्हणा किंवा काही विशेष अशा कारणामुळे काही रकमा किंवा थकबाकी वसूल होत नाहीत अशा प्रसंगी या कायद्यातील तरतुदीप्रमाणे म्हणजे ह्या सहकारामध्ये अडकलेल्या जे म्हणजे ह्याचं जे थकबाकीचं जे दुष्चक्र आहे त्यातून जर सहकारी संस्थांना आणि त्या संस्थांना सपोर्ट करणाऱ्या सभासदांच्या हितासाठी म्हणजे हे पैसे कुठल्या तरी सभासद लोकांचेच असतात किंवा शासनाने दिलेल्या काही फायनान्शियल एड्स असतात एडेड असतात किंवा काही ठिकाणी पब्लिक फंड्स असतात काही ठिकाणी डिपॉझिटर्स असतात काही ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने त्यामध्ये इंटरेस्ट इन्व्हॉल्व असणारे लोक असतात. त्या सर्व संबंधित सभासदांच्या हिताच्या किंवा त्या इन्व्हॉल्वमेंट असणाऱ्या लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून पोटकलम 2 अन्वये जर योग्य पद्धतीने कारवाई झाली तर बऱ्याच ठिकाणी या सहकारी अडचणीत असलेल्या सहकारी संस्था निश्चितच वाचू शकतात असं माझं वैयक्तिक मत आहे आणि त्या पद्धतीने जाणकारांनी किंवा या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी तसे प्रयत्न केले तर निश्चितच भरपूर चांगला फरक पडू शकतो असं माझं मत आहे. या ठिकाणी यानंतरचं आहे मित्रांनो पोटकलम 3. पोटकलम 1 किंवा 2 अन्वये निबंधकांनी दिलेले प्रमाणपत्र अंतिम असेल व ते त्यात देय म्हणून दिलेल्या थकबाकीच्या संबंधात अंतिम आणि निर्णायक पुरावा असेल आणि ही थकबाकीची रक्कम जमीन महसूल वसूल करण्यासाठी त्यावेळी जो कायदा अंमलात असेल त्यास अनुसरून वसूल करण्यायोग्य असेल. म्हणजे या ठिकाणी या जे सर्टिफिकेट पोटकलम 1 आणि 2 अन्वये जे प्रमाणपत्र दिले जातं हे अंतिम समजलं जातं आणि त्यामध्ये देय असलेली नमूद केलेल्या थकबाकीच्या संबंधातील जी रक्कम असते किंवा जो ते प्रमाणपत्र असते ते अंतिम आणि निर्णायक पुरावा म्हणून समजलं जातं या कायद्यातील तरतुदीप्रमाणे. म्हणजे ह्याला प्रचंड लीगल व्हॅल्यू आहे याच्यामध्ये लॉचा प्रचंड फोर्स आहे आणि त्या पद्धतीने हे कन्क्लुसिव्ह प्रूफ आणि एव्हिडन्स मानला जातो. त्यामुळे याच्या बाबतीमध्ये म्हणजे कुठल्याही पद्धतीने याच्या बाबतीमध्ये ह्या अशा पद्धतीच्या सर्टिफिकेटचे एक कन्क्लुसिव्ह प्रूफ असल्यामुळे ती रक्कम जमीन महसूल वसूल करण्यासाठी ज्या परिस्थितीमध्ये ती वसूल केली जाईल किंवा ज्या काळामध्ये वसूल केली जाईल त्यावेळेला जो कायदा अंमलात असेल त्यास अनुसरून वसूल करण्यायोग्य असेल. इथपर्यंत या कायद्यामध्ये पॉवर आहे आणि अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि यामुळं याचे म्हणजे किती हे महत्त्वाचं कलम आहे आपल्या लक्षात आलं असेल. म्हणजे हे संपूर्ण या पद्धतीने जर या कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी प्रभावीपणे केली तर निश्चितच या थकबाकी वसुलीच्या प्रक्रियेमध्ये निश्चितच चांगल्या पद्धतीने रकमा वसूल होऊ शकतात. आता वरती पोटकलम 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे जवळपास सहकारामध्ये असणाऱ्या सर्व संस्थांचा समावेश केला गेलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आर्थिक देवघेवीचे व्यवहार ज्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून होतात त्या तिथल्या सहकारी संस्थांनी त्या सभासदांना किंवा संबंधितांना दिलेल्या संपूर्ण ज्या रकमा आहेत त्या जर थकबाकीमध्ये गेल्या असतील तर त्या वसूल करण्यासाठी या अत्यंत प्रभावी तरतुदी आहेत आणि याचा वापर योग्य पद्धतीने केला तर निश्चितच त्या सहकारी संस्थेच्या हिताच्या आणि तिच्यामध्ये असणाऱ्या सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निश्चितच फायदा होऊ शकतो असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि यातील आता आपण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पोटकलम 4 जे अंतिम आहे ते बघूया. संबंधित संस्थेस देय असलेली थकबाकी व व्याजाची रक्कम अशी थकबाकी वसूल करण्यासाठी आलेला कोणताही अनुषंगिक खर्च याची फेड होईपर्यंत किंवा निबंधकांचे समाधान होईल अशा रीतीने अशा थकबाकीच्या फेडीबाबत तारण देण्यात येईपर्यंत जिल्हाधिकारी व निबंधक यांनी मुंबई जमीन महसूल संहिता
1879 यातील कलमे 140 ते 144 अन्वये किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये किंवा तत्सम तरतुदीन्वये प्राधिकृत केलेल्या खबरदारीच्या उपाययोजना करणे हे कायदेशीर असेल. म्हणजे या ठिकाणी जेव्हा सर्टिफिकेट 101 चं प्रमाणपत्र जेव्हा निबंधक साहेब एखाद्या व्यक्तीविरुद्ध सभासदाविरुद्ध देतात किंवा त्याची अंमलबजावणी करण्याची असते किंवा देय असलेली थकबाकी व व्याजाची रक्कम अशी थकबाकी वसूल करण्यासाठी आलेला कोणताही अनुषंगिक खर्च याची फेड होईपर्यंत निबंधकांचे त्याचं पूर्ण सॅटिस्फॅक्शन होईपर्यंत अशा रीतीने अशा थकबाकीच्या फेडीबाबत तारण देण्यात येईपर्यंत मान्य जिल्हाधिकारी व निबंधक यांनी मुंबई जमीन महसूल संहितेमधील कलम 140 ते 144 अन्वये किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये तत्सम तरतुदी अन्वये प्राधिकृत केलेल्या खबरदारीच्या उपाययोजना करणे हे कायदेशीर असेल असं हा कायदा मित्रांनो म्हणतो. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची या प्रोव्हिजन्स आहेत आणि या ह्याच्याप्रमाणे आतापर्यंत आपण या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील प्रकरण 9 चा म्हणजे समारोप या ठिकाणी भाग 1 या कलम 101 च्या भाग 1 मध्ये आपण करीत आहोत. साधारणपणे यानंतरचं प्रकरण 10 आहे ते परिसमापक पण म्हणून आहे, म्हणजे या ठिकाणी लिक्विडेशनचा जे विषय असतो त्या बाबतीतील राहणार आहे. पण मी पुढच्या भागामध्ये आपल्याला कलम 101 साठी जो नियम 86 रूल 86 जो आहे त्याबाबतचं पुढच्या लाईव्ह सेशन मध्ये आपल्याला मी माहिती देऊन म्हणजे जे संपूर्ण प्रक्रिया 101 कलमाखाली प्रमाणपत्र निबंधक साहेब कोणत्या पद्धतीने देतात किंवा सहकारी संस्थांनी कुठल्या पद्धतीने या कलम 101 चे अंमलबजावणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची जी अंमलबजावणी प्रक्रिया आहे ती नियमामध्ये आहे आणि त्या नियमामध्ये असलेल्या तरतुदी मी पुढच्या लाईव्ह सेशन मध्ये आपल्याला निश्चितच सांगेन. अत्यंत महत्त्वाच्या या कायद्यातील तरतुदी आहेत. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच सहकारी संस्थांना म्हणजे मग त्या हाऊसिंग असू देत किंवा डेअरी सोसायटीज असू देत किंवा आता यामध्ये फिशरीज झालं त्यानंतर मी सांगितलं तुम्हाला डेअरी आहे, त्याचबरोबर हे कुक्कुटपालन म्हणजे तुमचं पोल्ट्रीज ह्या सोसायटी असतात यांचं देखील यामध्ये आता अंतर्भाव आहे. त्याचबरोबर इतर बऱ्याच संस्था म्हणजे या ठिकाणी अशी कुठली संस्था नाही आहे की त्यामध्ये तुम्हाला 101 प्रमाणपत्र मागता येणार नाही अशी काही कुठली पोझिशन नाही आहे. तर या कायद्यातील तरतुदीप्रमाणे तुम्ही दिलेल्या सभासदांच्या हितासाठीच्या ज्या रकमा आहेत त्या जर रकमा थकबाकीमध्ये असतील, ते सभासद योग्य पद्धतीने विहित वेळेमध्ये किंवा विहित मुदतीत त्याची परतफेड करत नसतील, त्याचा दुरुपयोग करत असतील तर अशा प्रसंगी संस्थेच्या हिताने म्हणजे त्याचबरोबर मेंबर्स ॲट लार्ज आपल्याला जर विचार करावायचा असेल सभासदांच्या हितासाठी या कलम 101 मधील तरतुदीचा जर प्रभावीपणे आपण अंमल केला तर निश्चितच आपली संस्था आणि तिच्यामध्ये सामील असणाऱ्या सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून या कलमातील तरतुदी निश्चितच फायद्याच्या आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे. तर मित्रांनो, आजच्या या लाईव्ह सेशन मध्ये आज मी या ठिकाणी कलम 101 बाबतची ज्या तरतुदी होत्या त्या आपल्याला सादर केलेल्या आहेत. पुढच्या लाईव्ह सेशन मध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भाग 2 मध्ये मी आपल्याला नियम 86 जो 86 आहे नियमामधला त्याबाबतचं म्हणजे हा रिलेट होतो कलम 101 च्या संपूर्ण प्रमाणपत्र कोणत्या पद्धतीने प्राप्त करावायचे, काय तरतुदी आहेत, कसं ते प्रपोजल असतं, त्यामध्ये कुठल्या पद्धतीने निबंधक साहेब संपूर्ण ते प्रमाणपत्र जारी करण्यापूर्वीची जी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया आहे ती नियम 86 मध्ये नमूद आहे. त्याबाबतची माहिती मी आपल्याला पुढच्या लाईव्ह सेशन मध्ये सादर करेन. तर मित्रांनो, आज या ठिकाणी आपण आपला महत्त्वाचा वेळ काढून या लाईव्ह सेशन मध्ये कलम 101 बाबतची माहिती या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून ग्रहण केल्याबाबत मी आपला मनापासून आभारी आहे. तर आजचं हे लाईव्ह सेशन मी आपल्या ध्येयरूपी मंदिरातील त्या परमेश्वर रूपी शक्तीस या ठिकाणी नमन करून वंदन करून या ठिकाणी तहकूब करतो. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र, जय हिंद.